मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळात यवतमाळमध्ये दाखल होत आहे आणि यवतमाळमध्ये आयोजित आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या वतीने कार्यक्रमात ते हजेरी लावणार आहे। त्या कार्यक्रमात विविध विकास कामाचं ते लोकार्पण करणार आहे। आपण पाहतो की आयोजकांनी ज्या पद्धतीने समता मैदानात लावलेला बॅनर आहे त्यामध्ये आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आहेत, बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ नेते मंडळींचं फोटो लावण्यात आलेला आहे। मात्र यामध्ये कुठेही यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले संजय राठोड यांचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाही, त्यामुळे चर्चांना विधान जात आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रोटोकॉलनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री हा स्थानिक आयोजकांमध्ये अग्रक्रमाने दर्शविला जातो, मात्र बॅनरवर त्यांचा फोटो व नाव नसल्याने त्याबाबत जाणून बुजून दुर्लक्ष झाले का असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे भाजप शिवसेना युतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा पुढे आली का अशी देखील एक चर्चा सुरू आहे। सध्या राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एकवटला आहे। अशात बंजारा समाजाचे नेते म्हणून पालकमंत्री संजय राठोड आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे बघितल्या जाते। मात्र आदिवासी विभागाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये पालकमंत्री संजय राठोड असेल किंवा राज्यमंत्री इंद्रनील नाईक असेल यांचाही कुठेही समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे चर्चांना उधाण जाते। विशेष म्हणजे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे आदिवासी राज्यमंत्री आहेत, त्यांचा सुद्धा बॅनरवर कुठेही उल्लेख नसल्यामुळे बंजारा वर्सेस आदिवासी असा सामना रंगतोय का याची देखील एक चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।